रिप्रेझेंटेड बाय डीव्ही. ओके, डेरिव्हेटिव्ह आपण दाखवतो. ओके, तर इथं व्हेलॉसिटी बदलायली आणि व्हेलॉसिटी जर बदलत असेल तर नक्कीच रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. ओके, तो इथं व्हेलॉसिटी बदलल्यामुळे इथं काय व्हायला, बॉडीचं ऍक्सेलरेशन. तर ही मोशन कोणती आहे, समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कोणकोणते ऍक्सेलरेशन होतात ते आपण डिस्कस केले. ओके, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये होणारं ऍक्सेलरेशन त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. त्याची डायरेक्शन नेहमी सेंटरकडे असते, जे आपण डिस्कस केले प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये. तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर आणि तिसरा व्ही ओमेगा. दीज आर द formulas for centripetal acceleration. Okay, so this acceleration is produced due to this force. हा फोर्स velocity ची डायरेक्शन बदलतोय आणि velocity बदलल्यामुळे काय व्हायला तिथं acceleration. ओके, तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला काय माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इनटू acceleration. तर मग इथं बॉडीचं मास आहे m. ओके, आणि ऍक्सेलरेशन व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय किंवा आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा. तर त्याचं काय ऍक्सेलरेशन. तर आपल्याला याच्यावर काय मिळेल, तर या बॉडीवर अप्लाय होणारा काय मिळेल आपल्याला, फोर्स. ओके, तर m a is replaced by v square divided by r. This is the first formula for this force. This force is responsible for to revolve the body in a circle. त्या बॉडीला सर्कल मध्ये फिरवण्यासाठी हा फोर्स रिस्पॉन्सिबल आहे. ओके, किंवा दुसरा फॉर्म्युला ऍक्सेलरेशन सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आर ओमेगा स्क्वेअर. तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, m and a is replaced by r omega square. This is another form of centripetal force. Again, here a centripetal acceleration formula is v omega. So this a is replaced by v omega. So then mv omega. These are the different forms of centripetal force. So this is the force which is responsible for circular motion, and this force is always directed towards the center and acting along the radius of the circle. Okay, so this is the centripetal force in scalar form. In vector form, वेक्टर फॉर्म मध्ये आपण याला कसं लिहू शकतो, तर लक्ष द्या, ही बॉडी आहे जी कोणती मोशन करते, सर्क्युलर मोशन. आणि लाईन ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ बॉडी इज कॉल्ड रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर. ओके, सर्कलच्या सेंटर पासून बॉडीच्या पोझिशन पर्यंत आपण एक लाईन ड्रॉ केली आणि त्याला काय म्हणले आपण, रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर. तर याची डायरेक्शन कुणीकडे, सेंटर पासून बॉडीकडे, आणि बॉडीवर आपला होणारा फोर्सची डायरेक्शन कुणीकडे, बॉडी पासून कुणीकडे, सेंटरकडे. ओके, या दोन्ही फोर्स अँड रेडियस वेक्टर दोन्ही कशा असतात, अपोजिटली डायरेक्टेड असतात. म्हणून याला आपण असं लिहू, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला इन वेक्टर फॉर्म m v स्क्वेअर डिवाइडेड बाय r r कॅप. ते मायनस साइन काय सांगतं, मायनस साइन सांगतं युनिट वेक्टर ऑफ रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरचा युनिट वेक्टर, त्याची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन, दोघांची डायरेक्शन कशी असते, अपोजिट. किंवा आपण याला असं पण लिहू शकतो, मायनस m r बार ओमेगा स्क्वेअर. हे आहे पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर, आणि हे आहे फोर्स. फोर्स आणि रेडियस वेक्टर नेहमी कशा असतात, अपोजिटली डायरेक्टेड. दोघांची डायरेक्शन कशी असते, अपोजिट. रेडियस वेक्टर सेंटर पासून बॉडीकडे डायरेक्टेड असतो, तर फोर्स बॉडी पासून कुणीकडे असतो, सेंटरकडे. म्हणून हे दोघे अपोजिटली डायरेक्टेड असल्यामुळे इथं आपण काय घेतोय, निगेटिव्ह साइन. ओके, सो दिस इज द वेक्टर फॉर्म ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो नाउ नेक्स्ट, वेदर दिस फोर्स इज एक्झिस्ट. जसं की आपण 11वी मध्ये पाहिलं होतं, दोन प्रकारचे फोर्सेस असतात, रिअल फोर्सेस आणि सुडो फोर्सेस. त्यामध्ये आपण हे कुठेही नाव ऐकलं नव्हतं, सेंट्रिपिटल फोर्स नावाचं. ओके, तर त्यामध्ये आपण फक्त रिअल फोर्सेस मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि न्यूक्लिअर फोर्स हेच फंडामेंटल रिअल फोर्सेस आहेत, आपण असं डिस्कस केलं.
मग हा सेंट्रिपिटल फोर्स का वेगळा प्रकार आहे का फोर्सचा? तर आन्सर टू दिस क्वेश्चन इज नो. सेंट्रिपिटल फोर्स इज द नेम गिवन टू द फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हे दिलेले नाव फोर्सला, जो फोर्स बॉडीला सर्कलमध्ये फिरवतो, जो रिअल फोर्स बॉडीला सर्कलमध्ये फिरवतो, त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. जो बॉडीला सर्कलमध्ये फिरवतो तो कोणताही फोर्स असो. एक्झाम्पल साठी समजा अर्थ रिव्हॉल्व होतीये सनच्या भोवती. ओके, आता या दोघांमध्ये कोणता फोर्स असतो? या दोघांमध्ये असतो सेंट्रिपिटल. कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून पृथ्वी सूर्याभोवती काय होते? फिरते सर्कलमध्ये. ओके, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथं पृथ्वीला सर्कलमध्ये फिरवण्याचं काम करतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणता फोर्स आहे? रिअल फोर्स आहे. पण तोच फोर्स इथं कशाचं काम करायला? सर्कलमध्ये फिरवण्याचं काम करायला. म्हणजे इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करायला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा रोल इथं कोण प्ले करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणखी इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इन अ सर्कल. या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये काय असतो? एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रॉनला सर्कलमध्ये फिरवण्याचं काम करतो. म्हणजे इथं सेंट्रिपिटल फोर्स हा कोण आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. या दोघांमध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो की रिअल फोर्स आहे तो इथं कशाचं काम प्ले करतोय? कशाचं काम करतोय? सर्कलमध्ये फिरवण्याचं काम. म्हणजे इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणता फोर्स आहे? सेंट्रिपिटल फोर्स. So centripetal force is a name given to the one of the real force which is responsible for circular motion of body. हा centripetal force हे नाव दिलेले आपण त्या फोर्सेसला, जे फोर्सेस रिअल फोर्सेसला, जो फोर्स बॉडीला सर्कलमध्ये फिरवण्याचं काम करतो. ओके, so what we have discussed up to this. So this centripetal force is real force. हा centripetal force हा real force असतो. ओके, या centripetal force डायरेक्शन हा कशाचा आला? आपला होतो रेडियसच्या आला. आणि याची डायरेक्शन नेहमी कुणीकडे असते? सेंटरकडे. ओके, तिसरा पॉइंट, या फोर्समुळे काय होतीये? सर्क्युलर मोशन. ओके, हा जर फोर्स नसेल तर बॉडी सरळ रेषेमध्ये मूव्ह होईल. ओके, न्यूटनच्या म्हणण्यानुसार. ओके, नेक्स्ट, आणि या फोर्समुळे होणारं वर्क डन हे काय असतं? 0 असतं. आता हे डिस्कस करू. वर्क इक्वल्स टू फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इट्स अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. इथं आपण डॉट प्रोडक्ट इज रिप्लेस बाय मॉड ऑफ एस कॉस ऑफ थीटा. आता लक्ष द्या, फोर्स कुठे अप्लाय होतोय? या दिशेला अप्लाय. आणि बॉडीची मोशन कुणीकडे व्हावी? इकडे. बॉडीचं डिस्प्लेसमेंट इकडे होते आणि फोर्सची डायरेक्शन इकडे. दोघांमध्ये अँगल कितीचा? 90चा. इथं पण बॉडीचं डिस्प्लेसमेंट कुणीकडे होते? इकडे. आणि फोर्स कुणीकडे अप्लाय होतो? इकडे. दोघांमध्ये अँगल कितीचा? 90 डिग्रीचा. इथं पण बॉडीचं डिस्प्लेसमेंट कुठे होतं? इकडे. फोर्स इकडे अप्लाय होतो. दोघांमध्ये अँगल कितीचा आहे? 90 डिग्रीचा. तर प्रत्येक वेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल किती आहे? 90 डिग्री. ओके, तर थीटा किती आहे? 90. आणि कॉस 90 किती असतं? 0. तर ही व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली तर वर्क काय असेल? 0 असेल. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल नेहमी 90 असतो. त्यामुळे इथं या फोर्समुळे कोणत्याही प्रकारचं वर्क इथे होत नाही. सो इन केस ऑफ सेंट्रिपिटल फोर्स देयर इज नो वर्क. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स कोणत्याही प्रकारचं वर्क घडून आणत नाही. ओके, so this is the centripetal force and these are the examples of centripetal force. Okay, electrons revolves around the nucleus, positive charge nucleus. Electrostatic force of attraction between negatively charged electron and positively charged nucleus provides necessary centripetal force. Earth revolves around the sun in a circular orbit. The electrostatic force of attraction between gravitational force of attraction between Earth and Sun provides the centripetal force. Okay, again, this is
the centripetal force. Okay, we stop here.